नमस्कार मित्रांनो, मी सावळवाडे सर. आज आपल्याला इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 या विषयाच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करत आहे. मॅथ्स 2 मधील फर्स्ट टॉपिक, त्याचं नाव आहे समरूपता, सिमिलॅरिटी. आता समरूपता म्हणजे आपण काही थोडक्यात त्याच्यामध्ये समजावून घेऊया. समरूपता म्हणजे आपण याच्या आधी एकरूपता बघितलेला आहे, कॉन्ग्रुअंट. कॉन्ग्रुअंट मध्ये आपण शिकलेला आहे एकरूपतेमध्ये की कोणतेही दोन त्रिकोण जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये सर्व बाजू आणि सर्व कोण काय असतात, एकरूप असतात. ऑल अँगल्स अँड ऑल साइड्स आर कॉन्ग्रुअंट. आता आपल्याला समरूपता म्हणजे सिमिलॅरिटी मध्ये बघायचं आहे. आता याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले असतात, पण दोन्ही त्रिकोण दिसायला सारखे असतात, पण फक्त त्याच्यामध्ये मापामध्ये फरक असतो. म्हणजेच काय, ही दोन्ही त्रिकोण आकाराने तुम्हाला एकसारखेच दिसतात, पण त्यांची मापे वेगवेगळी असतात. मीन्स साइज ऑफ बोथ ट्रायंगल्स आर डिफरंट बट शेप आर सेम. दे आर लुकिंग लाईक सेम. आता याच्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. पण त्याआधी आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं त्याचं सूत्र माहित असलं पाहिजे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. एरिया ऑफ ट्रायंगल मीन्स इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणजेच त्या त्रिकोणाचा आपल्याला पाया शोधता आला पाहिजे आणि उंची ओळखता आली पाहिजे. बेस आणि हाईट आपल्याला फाइंड आउट करता आले पाहिजेत. आता फर्स्ट पॉइंट आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. त्याला आपण सेमी मध्ये म्हणतोय रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, दोन त्रिकोण आपल्याला दिलेले असतात, त्या दोन्ही त्रिकोणांचा आपल्याला क्षेत्रफळ काढून त्यांचं गुणोत्तर घ्यायचं आहे. गुणोत्तर म्हणजेच काय, अंश आणि छेद. रेशो मीन्स न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता हे आपण विथ एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे दोन्ही त्रिकोणांचा पाया व उंची वेगवेगळे असताना. बेस अँड हाईट आर डिफरंट. मीन्स आता पहिल्यांदा आपण बेस आणि हाईट, पाया व उंची हे समजावून घेऊया. पाया आणि उंची आपण कशाला म्हणतोय, बेस आणि हाईट आपण कशाला म्हणतोय ते आपण बघूया. पाया म्हणजेच त्या त्रिकोणामध्ये ज्या बाजूवरती लंब आहे त्याला आपण म्हणतोय ती बाजू म्हणजे पाया. म्हणजे आता त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वरती लंब आहे, म्हणजेच बाजू बीसी काय आली, पाया. मीन्स ती बेस असणार. ज्या साइड वरती आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय ती साइड काय असते, बेस. आणि उंची म्हणजेच काय, लंबांतर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता त्रिकोण एबीसी मध्ये एडी ही काय आहे, लंब उंची, त्यालाच आपण म्हणतोय परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणून एडी ही त्याची उंची होणार. आपण बघूया दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. इथे लिहिलेलं आहे त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ छेदामध्ये त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर एबीसी चा पाया जो आहे, क्षेत्रफळाचं सूत्र येईल 1/2 गुणिले बीसी हा पाया आहे गुणिले एडी ही उंची आहे. तसंच पीक्यूआर चे क्षेत्रफळ 1/2 गुणिले क्यूआर ही पाया आहे आणि पीएस ही त्याची उंची आहे. आकृतीमध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. Means area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to half into BC into AD divided by half into QR into PS. हे आपल्याला सूत्र मिळतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अंश आणि छेदामध्ये 1/2 सामायिक आहे, ते कॅन्सल होतील. म्हणून आपल्याला खाली मिळेल BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. म्हणजेच काय, BC म्हणजे आपण जर बेस B1 मांडला आणि एडी उंची H1 मांडली तर सूत्र मिळतो B1 गुणिले H1 आणि QR बेस B2 मांडला आणि उंची PS H2 मांडला तर आपल्याला मिळेल B2 गुणिले H2. म्हणजेच काय, दोन्ही त्रिकोणांचा पाया व उंची वेगवेगळे असल्यास, बेस आणि हाईट डिफरंट असेल तर त्यांचा जो गुणोत्तर आहे, त्यांचा जो काय रेशो आहे तो त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या प्रमाणात घ्यायचा आहे. पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची. बेस इंटू हाईट डिवाइड बाय बेस इंटू हाईट. फक्त वरती जो असेल तो पहिल्या त्रिकोणाचा असेल, खाली जो असेल तो दुसऱ्या त्रिकोणाचा असेल. आता आपण याच्यामध्ये दुसरा मुद्दा बघूया.
दोन्ही त्रिकोणांची उंची समान असताना, आता तुम्हाला एक दोन आकृत्या दिलेल्या आहेत, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर आहे. उंची एडी एच न दाखवलेली आहे, इथे पीएस उंची पण एच न दाखवलेली आहे. म्हणजेच काय, हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. मग आपण पाहिलं त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ लिहूया अंशामध्ये, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, छेदामध्ये त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी इज इक्वल टू, एबीसी चा पाया जो आहे तो बीसी आहे आणि उंची एच, पीक्यूआर चा जो पाया आहे क्यूआर आहे आणि उंची एच, म्हणजे बेस बीसी इंटू हाईट एच, बेस क्यूआर इंटू हाईट एच. एच एच सेम आहे, कॅन्सल होईल, म्हणून तुम्हाला फक्त बीसी छेद क्यूआर, आणि बीसी आणि क्यूआर काय आहे, ते दोन्ही पण पाया आहेत, बेस आहेत, म्हणून आपण ते लिहिलेलं आहे. बीसी हा B1 घेतला आणि क्यूआर हा B2 घेतला, तर त्यांचं गुणोत्तर जे आहे पायांच्या प्रमाणात आपल्याला मिळतो. मीन्स ratios of two triangles having equal heights is proportional to their bases B1 by B2. तिसरा मुद्दा आहे, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असताना, आपण बघितलं उंची समान, आता बघतोय पाया समान. म्हणजेच काय, यांचं गुणोत्तर जे येईल आपल्याला उंचीच्या प्रमाणात, जसं इथं पायाच्या प्रमाणात आलेलं आहे, इथं उंचीच्या प्रमाणात येईल, हाईट्सच्या रेशो मध्ये आपल्याला मिळेल. तर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए पी बी हे घेतलेले आहेत, ए पी बी. ए बी या दोघांचा पण सामायिक पाया आहे, कॉमन बेस, आणि सी डी ही पहिल्या त्रिकोणाची उंची आहे H1 आणि PQ ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे H2. AB सामायिक पाया हे कॅन्सल होतील आणि राहील काय, फक्त H1 छेद H2. म्हणजेच काय, तर पाया समान असेल, बेस इक्वल असेल, तर आपण त्याचं जे रेशो आहे हाईटच्या प्रमाणात घ्यायचं, हाईटच्या रेशो मध्ये, म्हणजेच उंचीच्या प्रमाणात, आणि उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात. आता याच्यावर आपण पुढे उदाहरण सोडवायचं आहे, त्याआधी काही ठळक गोष्टी लक्षात ठेवूया. थोडक्यात, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणोत्तराच्या गुणोत्तरा इतके असतं. Ratio of areas of two triangles is equal to the ratio of their products of their bases and corresponding heights. म्हणजेच काय, कोणत्याही दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ आपल्याला घ्यायचं असेल, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आपल्याला घ्यायचे असतील तर पाया आणि उंचीच्या प्रमाणावर असले पाहिजेत. जर उंची समान असेल, एक दुसरा मुद्दा आहे, तर पायांच्या प्रमाणात आपण घेतलेला आहे, आणि जर पाया समान असेल तर जे काय असेल उंचीच्या प्रमाणात. हे तीन सूत्र आपल्याला लक्षात ठेवावी लागतील आपल्याला सराव संच 1.1 सोडवण्यासाठी. टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1.1 we have to remember these three formulas. आता आपण सराव संचेकडे जाऊया. सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1. आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, फर्स्ट प्रॉब्लेम इज, एका त्रिकोणाचा पाया 9 व उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 व उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5 and base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. म्हणजे आपल्याला दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे आहेत. रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आता आपण काय करूया, त्रिकोण याने आकृती दिलेली नाही, त्यासाठी आपण समजावून घ्यावं लागेल, ऍझ्युम करावं लागेल. म्हणून मी इथे दोन आकृत्या काढलेल्या आहेत, त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर काढलेला आहे. एबीसी मध्ये एडी ही उंची आहे, एडी इज अ हाईट and BC is a पाया, BC हा पाया आहे, आणि PQR मध्ये PS ही उंची आणि QR हा पाया आहे. PS is a height and QR is a base. मग आपण पाया व उंची वेगवेगळे असतानाचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल. बेस अँड हाईट्स आर डिफरंट, कारण 9, 5 आणि 10 आणि 7 सगळ्या किमती काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ छेदामध्ये त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू पाया गुणिले उंची, म्हणजे बेस इंटू हाईट. एबीसी चा पाया आहे BC, उंची आहे AD, आणि PQR चा पाया आहे QR आणि उंची आहे PS. बेस अँड हाईट नोट केलं, किमती त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. 9 गुणिले 5 छेदामध्ये 10 गुणिले 6,
45/60 आपल्याला उत्तर मिळतं आणि याला 15 ने आपल्याला भाग जातो. 15 × 1 45 आणि 15×4 = 60 म्हणजेच आपल्याला उत्तर मिळेल 3/4. म्हणजेच दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असेल 3/4 किंवा 3/4. Therefore ratios of areas of these triangles is 3:4 असं आपण म्हणू शकतो. दुसरा प्रॉब्लेम, दुसरे गणित आपण बघूया. दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB, BC जे आहे लंब AB आहे, AD लंब AB, AD पण AB ला लंब आहे. BC ची लांबी दिलेली आहे 12, AD दिलेला आहे 8. तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेदामध्ये त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ काढा. In figure, BC is perpendicular to AB and AD is perpendicular to AB. BC is equal to 4, AD is equal to 8. Then find area of triangle ABC divided by area of triangle ADB. आता याच्यामध्ये त्रिकोण तुम्ही बघितला, डायग्राम जर आपण ऑब्झर्व केला तर त्याच्यामध्ये AB ही सामायिक पाया दिसते, कारण AB वरतीच लंब BC आहे, AB वरतीच लंब AD आहे. म्हणून इथं आपल्याला पाया समान असलेल्याचा सूत्र वापरावं लागेल. इन गिवन फिगर, base of a triangle, both triangles are congruent, that is AB is a congruent base for both the triangles. म्हणून आपण रेशो जो घेतोय, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असतानाच आपल्याला सूत्र वापरावं लागेल. बेसिस ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेदामध्ये त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ बरोबर. आता याच्यामध्ये पाया AB समान आहे, ABC ची उंची आहे BC म्हणून वरती अंशात आलं BC आणि ABD ची उंची आहे AD म्हणून फक्त उंचीच्या प्रमाणात येतील. रेशियो विल बी इन द प्रपोर्शन ऑफ देअर हाइट्स. आणि BC दिलेली आहे 4 आणि AD दिलेला आहे 8. 4/8 म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 1/2. प्रश्न क्रमांक 3. आकृतीमध्ये रेख PS लंब रेख RQ, PS लंब रेख RQ आणि रेख QT लंब रेख PR. हे QT PR ला लंब आहे. जर RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12 तर QT ची किंमत काढा म्हणलेला आहे. In given figure, segment PS is perpendicular to RQ, PS is perpendicular to RQ, QT is perpendicular to PR, this QT is perpendicular to PR, RQ is equal to 6, PS is equal to 6, PR is equal to 12. Then find QT. आपल्याला QT ची किंमत काढायची आहे. We have to find out the value of QT. आता जर आपण बघितला तर याच्यामध्ये त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ आपण काढू शकतो पहिल्यामध्ये, कारण का PQR चीच तुम्हाला उंची PS दिलेली आहे आणि PQR चीच उंची QT आहे. म्हणून आपण PQR चे क्षेत्रफळ काढायचं. त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आणि PQR चा पहिल्यांदा मी पाया घेतलेला आहे, QR हा पाया घेतला QR आणि उंची त्याची PS ही उंची घेतलेली आहे. QR गुणिले PS. QR दिलेला आहे 6, PS दिलेला आहे 6. मग हे जर सोडवलं आपण 6×36/2 म्हणजे आपला 18 मिळालेला आपण म्हणलेला आहे समीकरण नंबर 1. परत PQR चे क्षेत्रफळ आपल्याला वेगळ्या पद्धतीने काढता येतो. म्हणजेच काय, PR हा पाया घेऊ शकतो, PR इज अ बेस अँड QT इज अ हाईट. म्हणजेच काय, QT ही उंची. तेच 1/2 गुणिले PR हा जो बेस घेतला मी, पाया घेतला आणि QT ही उंची घेतलेली आहे, हाईट घेतलेली आहे. किमती ठेवल्या 1/2, PR दिलेला आहे 12, QT आहे तसं ठेवलं कारण आपल्याला QT ची किंमत काढायची आहे. मग 1/2 गुणिले 12 म्हणजे 6 QT मिळेल. आपल्याला समीकरण नंबर 2 मिळतो. तर समीकरण 1 आणि 2 वरून बघा, ह्याची डावी बाजू समान आहे, लेफ्ट हँड साइड इक्वल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ हेच आपल्या दोन्ही ठिकाणी डाव्या बाजूस आहे. मग विधान 1 आणि 2 वरून
फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण काय सांगू शकतो, यांच्या उजव्या बाजू काय असतात, समान. ज्याची उजवी बाजू आहे 2 नंबरची 6 गुणिले क्यूटी आणि 1 नंबरची 18 आहे, हे आपण ठेवलं. म्हणजे क्यूटी बरोबर तुम्हाला मिळेल 18/6. त्याचं उत्तर मिळेल आपल्याला 3. प्रश्न क्रमांक 4 जो आहे, शेजारील आकृतीत एपी लंब बीसी आणि एडी समांतर बीसी. तर त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ व त्रिकोण बीसीडी चे क्षेत्रफळ यांचा गुणोत्तर आपल्याला काढायचा आहे. इन adjoining figure AP perpendicular BC, AD parallel BC, then find area of triangle ABC has to area of triangle BCD. Means we have to find out ratios of areas of triangle ABC and BCD. आता याच्यामध्ये बघा, हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ए बी आणि सी, एडी आणि बीसी या दोन समांतर रेषेमध्ये आहेत आणि बीसीडी पण. These both triangles are lies in the two parallel lines, that is line AD parallel line BC. Means ह्याची जी उंची असते AP, हीच उंची आपण त्रिकोण BCD ची घेऊ शकतो आणि दोन्ही समांतर रेषेच्या आतमध्ये आहेत. We can take height of a triangle BCD is equal to AP because these both triangles are lying in between two parallel lines. आणि आपण ए बी सी चा पाया घेतला, बीसी ही पाया येते आणि बीसीडी चा पाया घेतला, ह्याचा पण पाया बीसीच येतो. मीन्स दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे. इन गिवन फिगर बेसिस ऑफ दीज टू ट्रायंगल्स आर सेम, बीसी अँड हाईट पण सेम आहे. तेच लिहूया, त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ छेदामध्ये त्रिकोण बीसीडी चे क्षेत्रफळ बरोबर बीसी हा दोघांचा पण सामायिक पाया आहे, कॉमन बेस बीसी इंटू एपी याची उंची आहे आणि ह्याचा बीसीडीचा पण बेस बीसी, पाया बीसीचा आहे आणि उंची एपी का घेतली, कारण दोन्ही त्रिकोण दोन समांतर रेषेमध्ये आहेत आणि दोन समांतर रेषेमधील अंतर हे शेवटपर्यंत काय असतं, समानच असतं. म्हणून ह्याची पण उंची आपण एपीच घेतलेली आहे. बीसी ला बीसी कॅन्सल, एपी ला एपी कॅन्सल, म्हणजेच एकाच एक मिळेल. Therefore त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ त्रिकोण बीसीडी चे क्षेत्रफळ याचं आपल्याला गुणोत्तर मिळेल एकाच एक. Area of triangle ABC has to area of triangle BCD is equal to 1:1. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, शेजारील आकृतीत PQ लंब BC, हा PQ जो आहे BC वरती लंब आहे आणि AD लंब BC, तर खालील गुणोत्तरे लिहा. In adjoining figure, PQ is perpendicular to BC and AD is also perpendicular to BC. Then find the following ratios. पहिला आपल्याला शोधायचा आहे त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ छेदामध्ये पीबीसी चे क्षेत्रफळ. सॉरी, त्रिकोण पहिला आपल्याला शोधायचा आहे त्रिकोण पीक्यूबी चे क्षेत्रफळ छेदामध्ये त्रिकोण पीबीसी. आता पी क्यू बी हा इकडे, हा पी क्यू बी आणि दुसरा आहे पी बी सी. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं PQ जी ही उंची आहे, हाईट ऑफ PQ इज कॉमन फॉर बोथ द ट्रायंगल्स. PQ ही दोन्ही त्रिकोणासाठी सामायिक उंची आहे, म्हणून आपण याचं गुणोत्तर फक्त पायाच्या प्रमाणात घ्यायचा. म्हणून PQB चा पाया आहे BQ आणि PBC चा पाया आहे BC, म्हणून यांचं गुणोत्तर घेतलं BQ/BC पायांच्या प्रमाणात. दुसरा आहे PBC/ABC, म्हणजे PBC छेद ABC, म्हणजे याच्यामध्ये पाया जो आहे सामायिक पाया, कॉमन बेस. इन ट्रायंगल PBC अँड ट्रायंगल ABC, BC इज अ कॉमन बेस. म्हणून ह्यांचं जे गुणोत्तर आहे, रेशियोज ऑफ दीज टू ट्रायंगल्स इन द प्रपोर्शन ऑफ देअर हाईट, म्हणून त्यांचं गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असले पाहिजे. PBC ची उंची आहे PQ आणि ABC ची उंची आहे AD, PQ/AD. तिसरं गुणोत्तर आहे ABC/ADC, ABC/ADC. आता ABC चा पाया आहे BC आणि ADC चा पाया आहे DC आणि उंची जर बघितला, दोघांची पण उंची AD ही सामायिक उंची आहे. AD इज अ कॉमन हाईट, म्हणून यांचं जे गुणोत्तर आहे पायांच्या प्रमाणात येईल. BC/DC, ABC चा पाया आहे BC, ADC चा पाया आहे DC.
Base of a triangle ABC is BC and base of a triangle ADC is DC. तर त्रिकोण लास्ट आहे ADC आणि PQC. ह्याच्यामध्ये काही सामायिक नाही आहे. देयर इज नथिंग कॉमन इन बिटवीन देम. नो बेस अँड नो हाईट इज अ कॉमन. कोणत्याही प्रकारची उंची आणि पाया कॉमन नाही आहे, म्हणून आपण पहिल्यांदा दिलेला एडीसी. डीसी पाया आणि एडी उंची, डीसी पाया एडी उंची आणि पीक्यूसी मध्ये क्यूसी पाया आणि पीक्यू ही उंची, क्यूसी ही पाया आणि पीक्यू ही उंची. अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवायचं आहे. हा सराव संच 1.1 आता इथं आपल्याला संपतो. तुम्ही परत एकदा गणित सगळे सोडवून बघा. थँक्यू.